नमस्कार, कुकीत मेरामध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत पापड मधला आणखीन एक प्रकार जो आहे पोह्यांचे पापड. पोह्यांचे पापडाची रिक्वेस्ट माझ्या चॅनलचे व्ह्यूअर सीमा यांनी केलेली आहे. तर पोह्यांच्या पापडाकरता लागेल पोहे 250 ग्रॅम, साबुदाणा 100 ग्रॅम, 2 मध्यम आकारातील बटाटे साधारण 250 ग्रॅम, 1 चमचा जिरे, 2 लहान चमचे लाल तिखट, इथे मी देगी मिर्च पावडर वापरली आहे, 2 चमचे पापडखार आणि 1 चमचा मीठ. सगळ्यात आधी आपण पोहे भाजून घेणार आहोत. गॅस मंद आचेवरच ठेवावा. अधूनमधून पोहे नीट परतून घ्यावे. साधारण 10 मिनिटांनंतर पोहे छान भाजून झालेले आहेत. पोहे हातात घेऊन ते इझिली ब्रेक होतात, याचाच अर्थ पोहे चांगले भाजलेले आणि क्रिस्पी देखील झालेले आहेत. यानंतर साबुदाणाही चांगला फुलून येईपर्यंत भाजून घ्यावा. जिरे देखील भाजून घ्यावे. पोहे, साबुदाणा आणि जिरे छान भाजून झालेले आहेत. एकदा का हे सर्व थंड झाले की मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी. आता उकळत्या पाण्यात किसलेला बटाटा टाकून साधारण 5 ते 6 मिनिटे असेच राहू द्यावे. याचबरोबर एका लहान वाटीत गरम पाणी घेऊन याच्यात पापडखार आणि मीठ टाकून चांगले मिक्स करावे. गरम पाणी आपण पीठ चिकट बनवण्याकरता वापरणार आहोत. आता मिक्सिंग बोलमध्ये बारीक केलेले पीठ काढून घ्यावे. यातील थोडे पीठ आपण पापड लाटण्याकरता काढून घेणार आहोत. याचबरोबर लाल तिखट आणि गरम पाण्यातून काढून निथळत ठेवलेला बटाट्याचा किस टाकून छान मिक्स करून घ्यावे. आता याच्यात तयार केलेले पाणी थोडे थोडे टाकून पीठ मळून घ्यावे. इथे मी आणखीन एक्स्ट्रा 2.5 वाटी थंड पाणी वापरले आहे. आता हे पीठ तयार आहे. या तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून ते लाटायला घ्या. अगदी पातळ असे पापड लाटून घ्यावेत. किंवा एक मोठी पोळी बनवून याच्यावर वाटीने प्रेस करून तुम्ही पापड बनवू शकता. लहान मुलांना देखील घेऊन त्यांच्या आवडीचे शेप्स देखील बनवू शकता. हे तयार पापड 2 दिवस उलट सरळ करत वाळवून घ्या. हे पापड 1 दिवस फॅन खाली आणि 1 दिवस उन्हात चांगले वाळलेले आहेत. पापड फ्राय करताना तेल चांगले गरम झाल्यानंतरच एक पापड टाकून फ्राय करून घ्यावे. आता तुम्ही पाहू शकताय अगदी डबल साईज मध्ये हे पापड फुललेले आहेत. हे पापड इतर पापडाप्रमाणेच खूप स्वादिष्ट आणि रुचकर लागतात. तुम्ही देखील हे पापड नक्की ट्राय करून पहा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या काही सजेशन्स किंवा डाऊट्स असतील तर त्याही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच अधिक नवीन व्हिडिओज करता कुकीत मेराला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.